गोवन ऑथेंटिक रेसिपी गोवन गरम मसाला घालून कालवांचे तोंडाक जेवणाच्या ताटान गरम गरम शीत कालवांचे तोंडाक भाजलेले नुस्तें आनी तोराची शीर कालवांचे तोंडाक करपाक 100 ग्राम कालवा घेतल्या। अशे तरेन एक एक कालवा घेवन कालवांची करपां काडून घेयात। असली करपां कालवांक आसता ती सगळी काडून घेयात, मात सुद्धा सांडू नाकात। कालवांची करपां एका प्लेटीन घालून सायडीक थेयात आनी क्लीन केल्ली कालवां एका बाउलान घालून सायडीक थेयात। अशे तरेन सामके आर्ते परते करून एक एक कालवा वेचून वेचून करपां काडून घेयात। सगळ्या कालवांची करपां काडून जाल्ली आसा। कालवां मातशी मिडियम सायजूनच मेवल्या, चड मोठी मेवंक ना। काडून घेतलेली कालवांची करपां भायर उडयात आनी क्लीन केल्ल्या कालवान उदक घालून 2-3 फावटी बरे क्लीन धुवन घेयात। हांवें 3-4 फावटी उदकान बरे क्लीन धुवन उदक सगळें निसटोन घेतला। आता क्लीन केल्ली कालवां मॅरिनेट करून घेवया। अर्दो चमचो मीठ घालून मीठ कालवांक बरे आर्ते परते लावन 10-15 मिनटां मॅरिनेट जावपाक सायडीक ठेवया। ग्रेव्हीचो मसालो रोस्ट करपाक गॅसीर कायल ठेवून 2-3 चमचे तेल घालून तेल बरे कडकडीत गरम जातकीच 10-12 सोललेली लसूण, 1 इंच आलें आनी 1 हरवी मिरसांग घालून लो फ्लेमीर आले लसणीचो कच्चो वास वचसर परतून घेवया। आले लसणीचो मातसो कलर चेंज जातकीच उबो चिल्ललो एक मोठो कांदो घालून मिडियम टू लो फ्लेमीर कांदो मातसो सॉफ्ट जायसर परतून घेवया। कांद्याचो कलर मातसो चेंज जाल्लो आसा। एक मिडियम साइज उबे चिल्लले टोमाट घालून मिडियम टू लो फ्लेमीर टोमाट सॉफ्ट जायसर परतून घेवया। 1 कप नाल्लाची सोय आनी थोडीशी ओली कोथमीर घालून मिडियम टू लो फ्लेमीर सोयेचो लायट गोल्डन कलर जायसर परतून घेवया। सोयेचो अशे तरेन कलर चेंज जातकीच गॅस बंद करून भाजलेली सोय सामकी थंड करून घेयात। भाजलेली सोय सामकी थंड जातकीच मिक्सर ग्राइंडर जारान घालून घेवया। सगळ्यांच्या घरान इजिली अवेलेबल असलेलो 1.5 चमचो गोवन गरम मसाला आनी अर्दो चमचो हळदीचो पावडर घालून घेवया। उदक घालून धाकणे धापून मिडियम फायन पेस्ट करून घेवया, चड बारीकूय करनाकात। वाटताना उदक जाय जाल्यार घालून घेयात। अशे तरेन सामकी मिडियम फायन पेस्ट करून घेयात। वाटणूय रेडी आसा, आता तोंडाक करून घेवया। गॅसीर कढाई ठेवून 2 चमचे तेल घालून तेल बरे कडकडीत गरम जातकीच बारीक चॉप केल्ले 2 चमचे आले लसूण घालून आले लसणीचो कच्चो वास वचसर लो फ्लेमीर परतून घेवया। बारीक चिल्ललो एक मोठो कांदो घालून मिडियम टू लो फ्लेमीर कांदो सॉफ्ट जायसर परतून घेवया। कांद्याचो कलर मातसो चेंज जातकीच मसालो घालून वाटून घेतलेले नाल्लाचे सोयेचे वाटण घालून ग्रेव्ही कितली दाट पातळ जाय हेजो अंदाज घेवन उदक घालून घेयात। लो फ्लेमीर ग्रेव्ही मिक्स करून घेवया। ग्रेव्ही मातशी दाट दिसता म्हूण अर्दे कप उदक घालून घेता। 2-3 कोकम ओ सोला घालून मिडियम टू लो फ्लेमीर 10 मिनटां ग्रेव्ही शिजोवन घेवया। ऑलमोस्ट 10 मिनटां जातकीच मीठ लावन मॅरिनेट केल्ली कालवा घालून कालवांच्या तोंडाक बरें मिक्स करून लो फ्लेमीर आनीक 5 मिनटां शिजोवन घेवया। कालवा चड ओव्हरकूक करनाकात। चवीनुसार मीठ घालून आनी एकदां मातशें मिक्स करून घेवया। मीठ घालतना मातशें कमीच घालात, कालवा मॅरिनेट केला तितूनय मीठ घातलेलें आसा। कालवा घालून ऑलमोस्ट 5 मिनटां जाल्ली आसा। गॅस बंद करून बारीक चिल्लली थोडीशी ओली कोथमीर घालून मिक्स करून घेवया। कालवा खावपाक खूप रुचीक लागता। गोवन मसाला घालून कालवांचे तोंडाक करपाक सामकी इजी आनी खावपाक खूप टेस्टी। कालवा सामकी परफेक्ट कूक जाल्ली आसा, चड ओव्हरकूकय जावंक ना। कालवांचे तोंडाक गरम गरम शीत आनी भाजलेले नुस्त्या वांगडा सर्व करात। रेसिपी मुद्दाम ट्राय करात आनी आवडली जाल्यार लायक आनी शेअर करपाक विसरो नाकात। बेगीन मेवळ्या, देव बरें करूं, मोग आसूं नी।